की ते स्वतः त्यांचा स्वतःचा असा व्यवसाय आहे. ते संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित आहेत आणि त्यांचा संघ आहे 35 वर्ष. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून शिवप्रतिमेला माल्यार्पण करावं. नमस्कार. दक्षिण कोकणात खवासखान आलेला आहे आणि त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी एक अनुभव घेतलेला आहे. मोगली फिरोजाला एखादा डोंगर चढायला आणि किंवा उतरायला जो किती वेळ लागतो, किती अडचणीचे आहे त्यांनी पाहिलं. त्यामुळे तो तिथे पोचायच्या आधी जे बाकीचे शत्रू आहेत, किंवा बाजी घोरपडे असेल, मुधोळ, कुडाळ, सावंत या सगळ्यांना सरळ करायसाठी म्हणून छत्रपती स्वतः त्या भागात गेलेले आहेत. त्याच्या पुढचा भागात पाहू आता. बाजी घोरपडेवरती त्यांनी शिवाजी महाराजांनी हल्ला केलेला आहे. बाजी धावून आला, समोरून महाराज धावून येत होते. दोघेही चवताळून एकमेकावर तुटून पडले होते. दोन प्रचंड गतिमान ग्रहगोलांची जणू टक्कर उडाली. दोघांच्याही समशेरी एकमेकीवर आदळल्या. दोघा जबरदस्त वैरात जंगी झुंज लागली. जणू अहिंद नकुलांची झटापट. महाराजांच्या व बाजीच्या फौजींची घोर लढाई झुंजली. क्षणापूर्वी शांत असलेले मुधोळ आता रक्त ओकत होते. ओरडा, धावपळ, किंकाळ्या, स्वारांच्या टापांचा कडकडाट आणि हत्यारांचा खणखणाट. बाजी स्वतः कमालीचा शूर होता. तो शर्तीने जीव खाऊन महाराजांशी लढत होता. एवढ्यात भवानीचा खाडकन घाव बाजीवर पडला. शेवटची घटका डळमळली. खसकन तलवार बाजीच्या देहात घुसली. अखेरचा चित्कार उमटला. आजन्म भोसल्यांविरुद्ध उगारलेले बाजी घोरपड्याचे ते हत्यार गळून पडले. हेलकावे खात खात बाजीची घटका बुडाली. बाजी ठार झाला. महाराजांच्या हातून खुद्द मुधोळातच बाजीला मरण भोगायचे होते. त्याच्या रक्ताने महाराजांची भवानी लाल झाली होती, संतुष्ट झाली होती. आईसाहेबांची आणखी एक हौसात पिटली होती. शहाजहानचे खरे श्राद्ध आज पार पडले होते. महाराजांनी बाजीचे सगळे कुटुंब कापून काढले. बाजीचा राहता वाडा त्यांनी लुटून जाळून फस्त करून टाकला. मुधोळचा विध्वंस उडविला. संतप्त शिवाचा संहार अवतार मुधोळात तांडव करीत होता. थोडी सुद्धा दयामया शिल्लक नव्हती. बाजी घोरपड्याचे तळपट केले महाराजांनी. निर्वंशच व्हायचा, पण नशिबाने वाचले. बाजीची राणी आपल्या 2 पुत्रांसह त्यावेळी दहीर या गावी माहेरी गेली. म्हणूनच केवळ ते 2 अंकुर या आगीपासून बचावले. या दोघा पुत्रांची नावे होते मालुजीराजे व जयसिंग उर्फ शंकाजीराजे. दुर्बुद्धीस प्रवर्तून स्वधर्म आणि स्वराज्य बुडवायच्या जन्मभर झटणाऱ्या घोरपड्यांचा असा भयंकर नाश उडाला. महाराज लगेच मुधोळहून निघाले आणि कुडाळवर आले. खवासखान घाटाखाली एका अडचणीच्या जागी तळ झुकून निर्धास्त बसला होता. तो बाजी घोरपड्याची वाट पाहत होता. त्याला महाराजांच्या हालचालीची खबरच नव्हती. खवासखानने आधीच पत्र पाठवलं होतं बाजी घोरपड्याला की तू ये, शिवाजीच्या दोघे म्हणून आपण शिवाजीचा नायनाट करू, तू येऊन मिळ इकडे. आणि बाजी घोरपड्याची वाट पाहत होता. महाराज तर त्याच्याच पासून अगदी नजीक येऊन ठेपले होते. महाराजांचे चपळ घोडेस्वार शिकारीवर झडप घालायला टपले होते. या घोडेस्वारात मावळे तर होतेच, पण शिवाय मनेवार, भिल्ल, गोंड, कोळी इत्यादी काटक, शूर, इमानी सैनिक होते. वेळ रात्रीची होती. महाराजांनी खवासखानाची परिस्थिती जाणली. अशा वेळी आणि अशा जागी जर खानावर झडप घातली तर त्याचा चुराडा घटकेत उडेल हे महाराजांनी ओळखले. एवढा मोठा सरदार असा घुशी सरकार सांदी कोपऱ्यात चेचून मारावाच लागला. तर तसा मरण्यापूर्वी त्यालाही विचार करायला संधी देऊन पाहावी असा विचार करून महाराजांच्या मनी डोकावले. त्यांनी लगेच आपल्या जासुदास बोलावले व आपला खास निरोप देऊन त्याला खवासच्या छावणीत रवाना केले. जासूद निघाला. महाराजांच्या निरोपात मर्दानी, दिलदार आणि मराठी मिजाज भरलेली होती. खान आणि त्याच्या लष्कर तंबूराट्यात आराम करीत होते. खानाला तेवढ्यात वर्दी आले की शिवाजी भोसलेंकडून जासूद आलाय. खानाने मोठ्या उत्सुकतेने त्या जासुदास हुजूर दाखल करण्यास इजाजत दिली, पण त्या उत्सुकतेत बेपरवाई
आणि रगेलपणात भरलेला होता. जासुदाला खानाने कारण पुसले. जासुदाने महाराजांचा निरोप जसाच्या तसा खानाला सांगितला. निरोप असा होता, खान साहेब, आपण मुक्कामासाठी अशी जागा शोधली आहे की जे मृत्यूचं घर आहे. कोकणची सर्व जमीन म्हणजे माझा हिस्सा आहे. माझी फौज पिशाच्या प्रमाणे आहे. कितीही कत्तल झाली तरी तिला काही वाटणार नाही. या डोंगराळ जागी मनुष्य आपल्या पावलाने येऊ शकेल, पण आमच्या पावलाशिवाय जाऊ शकणार नाही. दक्कनच्या लोकांमध्ये आपण फार थोर आहात आणि ते आपले मोठेपण मी राखू इच्छितो. तरी सूर्य उगवण्याच्या आत आपण इथून बरेपणाने परत जावे, नाहीतर एका क्षणात मी काय करू शकतो हे आपणास कळून येईल. जासुदाच्या तोंडून खवासखानाने महाराजांची ही रगेल दिलदारी ऐकली आणि त्याचा मिजाज बिघडला. तो संतापाने भडकला आणि रागारागाने त्याने जासुदाला जवाब दिला, मैं हजरत बादशाह का नमक हराम खादिम हूँ. मुझे दुश्मन की बिल्कुल परवाह नहीं. शिवाजी ने आज तक बहुत नाम कमाया है, लेकिन मुझ जैसे के आज तक उसका मुकाबला नहीं पड़ा. मेरी फौज किस किस्म के यह भी उसको मालूम नहीं है. अब सिर्फ एक ही बात कहता हूँ कि ख्वाहिश हो तो लड़ाई के लिए फौरन तैयार हो जाओ. यह शिवाजी को कह देना. म्हणजे खवासखानाला आपल्या सैन्याबद्दल व स्वतःबद्दल जरा अधिकच आत्मविश्वास होता. प्राकृत भाषेत त्याला घमेंड असे म्हणतात. खानाचा निरोप घेऊन मराठी जासूस महाराजांकडे तळत निघाला. खानाने लढाईची तयारी काहीही केली नाही, कारण बाजीवर पण येणार होता, ज्याला शिवाजी महाराजांनी आधीच खतम करून टाकला. महाराज वाटच पाहत होते. तेवढ्यात जासुदाला त्याने खानाचा जबाब महाराजांना सांगितला. तो ऐकताच ताबडतोब महाराजांनी आपल्या सैन्यास इशारा केला. महाराजांच्या मागोमाग मराठी लष्कर दौडत निघाले. खवासखान घमेंडीतच सुस्त होता. एवढ्यात गलबला झाला, गणिम आला. महाराजांनी लांबवरून खानाच्या लष्करात गावडा घातला. खानाला हे कळले. तो चकितच झाला. घोरपड्यांची वाट पाहता पाहता शिवाजीच येऊन पोहोचला, तरी पण तो मुळीच घाबरला नाही. त्याने चटकन ओंजळ बसून खुदाची प्रार्थना केली, या अली या खुदा. लगेच त्याने भराभर हुकूम सोडून आपल्या सर्व जंग बहादूर जवानांना आपल्यापुढे दाखल होण्यास फरमावले. रात्रीच्या अंधारात ते वीर खानापुढे ताबडतोब आले. खानाने त्यांना उद्देशून म्हटले, दुश्मन से हम इस तरह घेरे में हुए हैं कि मैदान में जाकर हम जंग करने का रास्ता ही बंद हुआ है. खैर, हमें अपने डेरे यही उतार कर जल्द मैदान तैयार करना होगा, जहां हम दुश्मन से लढ सकेंगे. खानाला मोकळ्या जागेत उतरायलाही जागा उरलेली नव्हती, म्हणून खान साहेबांनी ही तोड काढली. आपली छावणीच पाडून टाकून म्हणजे मैदान तयार होईल. पण खान हे बोलत असतानाच दूर अंतरात महाराजांच्या सैन्याची धामधूम ऐकू येत होती. शत्रू अगदी उरावर राहिलेला पाहून तिकडे नजर फेकीत खवासखान म्हणाला, ये शिवाजी बड़ा चालबाज और जलील है. कई लोगों को इसने अपने उंगली के इशारे पर नचाया है, लेकिन आज तक मेरे इस जंग बहादुर से इसका पाला नहीं पड़ा है. मैं शाइस्तेकार नहीं हूँ कि उसके पंजे में फंस जाऊं. खवासखान एवढे बोलतोय तो चहूबाजूनी सटासट बंदुकीच्या गोळ्या येऊ लागल्या. ताबडतोब धावाधाव सुरू झाली. खानाचे शूर हजम मराठी सैन्याच्या रोखाने तुटून पडले. तसेच अनेकांनी मराठ्यांच्या रोखाने तीर व तुफंग सोडण्यास सुरुवात केली. रात्रीचा अंधार असूनही एका क्षणात तुंबळ रण कडकडू लागले. सैनिकांच्या आरोळ्यांनी एकच कल्लोळ उडाला. महाराजांनी अंगेजनीने एल्गार केला, परंतु खवासखान आणि त्याचे सैन्यही काही उगीच दुर्बळ बाजारमुग्यांचे नव्हते. त्यांनी अशा अंधारात सुद्धा पक्क्या फळ्या उभ्या केल्या. महाराजांनी एकदम जोराची मुसंडी शत्रू सैन्यावर दिली. खानाच्या शाह हजरत नावाच्या सरदाराने ही त्यांची मुसंडी थोपवून धरली. खवासखानाने शाह हजरतच्या कुंकेस सिद्धी सरवर नावाच्या अत्यंत शूर सरदारास पाठवले, परंतु महाराजांचाही तो जोर तुफानी होता. ते या सर्वांवर मात करू लागले. तेव्हा मग खानाने शेख मिरान यास कुंकेस पाठवले. भयंकर रणकंडोळ उसळला. दारुगोळ्यांचा धडाका, त्याच्या लखलखत्या ज्वाळांचे भोपकारे आणि शस्त्रास्त्रांची खणखणी यांनी सर्व वातावरण भरून गेले. खानाच्या सैन्यात वाडीकर सावंत भोसले आणि खास म्हणजे धाकटे महाराज एकोजी राजे भोसले हे सुद्धा महाराजांविरुद्ध लढत होते. शिवाजीचा भाऊच. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघा भावांची भेट रणांगणावरच वैरी म्हणून महाराष्ट्राला पिढ्यानपिढ्यांचा शाप आहे. अखेर महाराजांनी खवासखानाच्या फौजावर निकाली झडप टाकली. त्या अवघड मुलकात मराठ्यांनी, गुंडांनी, भिल्लांनी, मनेवरांनी आणि कोळ्यांनी खानाच्या आदिलशाही फौजावर झोड उडवली. हा सारा मार सहन करणे खानाला अशक्य झाले. सिद्धी सरवर शाह हजरत आणि शेख मिरान बराबर उडाले, ठार झाले आणि अखेर व्हायचे तेच झाले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मार खात खात तिची आपली फौज पळत सुटली. तिची अगदी दाणादाण उडाली. खवासखान आणि सर्वजण जीव घेऊन पळत सुटले.
मोठ्या मुश्किलीने त्यांचे जीव वाचले. वाडीकर सावंत भोसले आसरा शोधित शोधित सैरावरा पळत सुटले. त्यांना वाटले गोव्याचा फिरंगी हाच आता आपला परमेश्वर, ते तिकडे पळाले. कुडाळवर आलेले आदिलशाही संकट महाराजांनी पार उडवून लावले. खवास खान खटावून विजापुरात चालता झाला. खानाचा पुरा पराभव झाला. कुडाळच्या या लढाईत महाराजांना विजय मिळाला पाहून तळ कोकणातील प्रजा आनंदली. येथील प्रजेचे महाराजांना फार प्रेम होते. बाजी घोरपडे ठार झाल्याचे व मुधोळचा नाश झाल्याचे कळल्यावर बादशाला फार वाईट वाटले. त्याने मालोजी घोरपडे याच दरबारात आणून त्याच्या नावाने बापाची जहागिरी चालू ठेवली. महाराज लगेच वाडीकर भोसले सावंतावर चालून निघाले. सावंतांना गोवेकर फिरंग्यांचा फार भरवसा होता. परंतु महाराजांचा एकंदर उग्र अवतार पाहिल्यावर फिरंग्यांनी जाणले की सावंतांचे वटवाघूळ आपल्या गळ्यात अडकवून घेणे फार मागात पडेल. म्हणून फिरंग्यांनी अंग झाडले. सावंत उघडे पडले. महाराजांनी त्यांचे कोट किल्ले व मुलूक घेण्याचा सपाटा लावला. आता काय व्हायचे हे भोसले सावंतांना समजेना. अखेर दाती तिरून धरून ते तहास उतरले. त्यांनी महाराजांकडे आपला वकील पितांबर शेडमी यास पाठवून पदर पसरला की आपण सावंत भोसले कुळीचे आपले पुत्र आहोत. महाराजांनी उदारपणे भाऊपण दाखवले, जागविले. सावंत भोसल्यास त्यांनी अभय देऊन तह केला, सरफराज केले, स्वराज्यात त्यांना सामील करून घेतले. 1664 नोव्हेंबर. महाराजांनी नंतर एका महाविख्यात आदिलशाही किल्ल्यावर चाल केली. हा किल्ला अत्यंत मातब्बर होता. त्याचे नाव कोंडा. हा भुईकोट होता. भौतिक खंदक खोल. महाबत खान नावाचा एक अतिशय शूर व स्वामिनिष्ठ योद्धा किल्लेदार होता. तो नेटाने लढू लागला. महाराज कोंड्याला मुळी वेढाच घालून बसले. कोट किंवा कोटकरी काही केला नमेना. अखेर मोठ्या करामतीने किल्ल्याच्या ताटाखाली सुरुंग ठासले आणि एके दिवशीच्या सुरुंगाचा धडका उडविला. कोंड्याचे बुरुज आसमानात उडाले. महाबत खानाचे महाराजांनी जणू खांद्यापासून हातच तोडले. मराठी हल्ला चढून कोंड्यात घुसले. अखेर महाबत खानाचा उपाय हरला. महाराजांस त्याचे कौतुकच वाटलं. त्यांनी त्याला कौल दिला. कौल म्हणजे अभय. त्याची नावाजणी केली. त्या इमानी किल्लेदाराची इच्छा विजापुरास बादशाहकडे जाण्याची होती. महाराजांनी त्याचा मान करून मोठ्या सरफराजीने त्याची विजापुरास रवानगी केली. महाराजांचे लक्ष मग गोव्याकडे वळले. बारदेस गोव्यावर त्यांनी चढाई सुरू केली. पण गोव्याच्या दोरंदोराने मान वाकविली. आपला वकील नजराय नेऊन तहासाठी महाराजांकडे पाठविला. वास्तविक गोव्याचे फिरंगी भांडूळ साप छाटून टाकावे असे महाराजांस नेहमीच वाटे. परंतु चिवट काम फारच वेळ खाणारे होते. इतर कामांच्या ढिगाऱ्यापुढे महाराजांस येथे गुंतून पडण्यास वेळ मिळत नव्हता. पण त्यांचा निश्चय व प्रयत्न होता की या जवळा तोडून काढायलाच हव्यात. तूर्त मात्र इतर कामगिरी भरावर उरकायची होती. म्हणून महाराजांनी फिरंग्यांची तह केला. नोव्हेंबर 1664. तळकोकणच्या किनाऱ्यावर फारच थोडी ठिकाणे बादशाही सत्तेखाली उरली होती. भोवताली सर्व बाजूंनी मराठ्यांची सत्ता निर्माण झाल्यामुळे या थोड्या ठिकाणच्या शाही ठाणेदारांची स्थिती मोठी केविलवाणी झाली होती. महाराजांनी कुडाळपासून कोंड्यापर्यंत अशी धडक मारून शत्रू मुरगाळून काढले. वडिलांचे पुण्यप्रतापे करून आज्ञेप्रमाणे घडून आले. या एकूण सर्व मोहिमेत महाराजांच्या बरोबर एका सरदाराने फार मोठी कामगिरी करून महाराजांची शाबासकी मिळवली होती. हा सरदार अत्यंत निष्ठावंत, निधड्या जातीचा व सरदारी कर्तृत्वाचा होता. त्याचे नाव इब्राहिम खान. महाराजांनी त्याला 1000 स्वारावरचा सरदार नेमले होते. एरवी महाराज उंच उंच डोंगरी किल्ल्यांवर सदैव वावरत. दऱ्याखोऱ्यातून हुतुतू घाले. सह्याद्रीच्या उघड्या अंगखांद्यावर त्यांचे मन अतिशय रमे. परंतु त्यांचे लक्ष आरमाराकडे आणि सागराकडेही सदैव लागलेले असे. सह्याद्री इतकेच त्यांचे समुद्रावरही प्रेम होते. पण अजूनपर्यंत एखादी आरमारी मोहीम जातीने हाती घेण्याची महाराजांस सवडच मिळाली नाही. एका पाठोपाठ जमिनीवरच्याच मोहिमा त्यांच्या ढालीवर येऊन कोसळत होत्या. त्यांना तोंड देण्याचा सर्व काळ आणि बळ त्यांना खर्चावे लागत होते. स्वराज्याच्या आरमाराचे सुकानो त्यांनी दर्या सारंग आणि दौलत खान या दोघा अत्यंत तब्येत व निष्ठावंत सरदारांच्या हाती दिले होते. या दोघांच्या हुशारीवर महाराज निहायत खुश होते. आता स्वतःच एकदा लाटेवर स्वार होऊन स्वारीवर निघावे असा मनसुबा महाराजांच्या मनी उमलला. प्रथम ते मालवणला आले. हा महिना शके 1586 मार्गशीर्षाचा. गोमंतकातून महाराज सागर किनाऱ्यावर बंदर मालवण येथे आले. महाराज किनाऱ्यावर उभे होते. समोर अफाट समुद्र उचंबळत होता. महाराजांची गरुड नजर सागरावर फिरत होती. त्यांच्याबरोबर इतर काही मंडळी होती. त्यातच कृष्णा सावंत देसाई आणि भांजी प्रभू देसाई हेही दोघे जण होते. महाराजांची समुद्रावरील फिरती नजर एकदम थबकली. काहीतरी विशेष त्यांना दिसले. त्यांची नजर खिळली.
ते एक बेट होते. किनाऱ्यापासून आज भर समुद्रात सुमारे अर्धा पाऊण कोस अंतरावर ते बेट होते. कासवाच्या पाठीसारखा काळा खडक सागर रंगाची जिम्मा खेळत होता. महाराजांच्या डोक्यात काही एक गोड कल्पना टिचकी मारून गेली. त्यांनी शेजारच्या देसाई प्रभू देसाईंना चटकन विचारले, या बेटाचे नाव काय? या बेटाचे नाव कुरटे बेट, देसाई उत्तरले. आणि मग महाराजांच्या मनी कुतूहल दाखले, हे बेट आहे तरी कसे, ते आहे तरी काय काय पाहूया तरी. लगेच त्यांनी आपली ख्वाहिश बोलून दाखवली की ते बेट जातीने जाऊन पाहावे अशी मर्जी आहे. महाराज नौकेत बसून सख्या सोबत्यांसह बेटाकडे निघाले. घडीभरात बेटावर ते दाखल झाले. भोवताली चौमंगी फेर धरून सागर नाचत होता. मध्ये त्या लहानशा बेटावर महाराज उभे होते. बेट पाहून ते बेहद्द खुश झाले होते. स्थळ उत्तम, विस्तीर्ण, अगदी आटोपासारखे. भोवती अथांग खारट महासागर असूनही एवढ्याशा त्या तळहातावर अमृतासारखे गोड गोड पाणी. तेवढे नवल कोणाची किमयाई आणि कोणासाठी? महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, अरमानासाठी. आनंदीतून महाराजांनी सभेच्या कारभारांना आज्ञा केली, या जागी बुलंद किल्ला बसवावा. कोरट्या बेटाचे भाग्य उदले. शतकानुशतके केवळ मस्तक पृष्ठभागावर ठेवून महासागरात उभ्याने तपश्चर्या करणाऱ्या कोरट्या बेटाची तपसाधना आज फळास आली. महाराजांचा पदस्पर्श झाला. जीवन उजळून निघाले. पाशाहून पडलेल्या उपेक्षित अहल्येला राजा रामरायाचा पदस्पर्श झाल्यावर तिची जशी भाग्यरेषा उजळली, एकदम आनंदाची स्वर्गगंगा धोधो बरसू लागली. काळ्या ठिक्कर जीवनाला सुवर्ण काळ आली. अगदी तसेच कुरट्या बेटाला शिवरायाचा पदस्पर्श झाला आणि शिवगंगेचा पहिला शिरकाव झाला. या जागी बुलंद किल्ला बांधून बसवावा या अमृतवाणीत. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आधीच मालवणच्या वेदशास्त्र संपन्न जानवट अभ्यंकर व त्यांचेच भाचे वेदमूर्ती राजश्री दादमभट, पिलंभट उपाध्यायास आणायास माणसे रवाना केली गेली. परंतु उभयता भटजी येईनात. घाबरू लागले. का? त्यांना भय वाटू लागले की जर बादशाहचे उद्या या प्रांती सरदार सुभेदार पुन्हा आले तर शिवाजीला याच बामणाने किल्ला बांधायला मंत्र सांगून मदत केली असा आरोप ठेवून पकडतील, मारतील, बुडवितील, पाठवतील सुद्धा. मग कोण वाचवायचे? शिवाजी राजा फार चांगला हे खरे आहे, परंतु अजून राज्य लहान आहे. इथे मालवणच्या दक्षिणेला कितीतरी बादशाही ठाणी अजूनही आहेतच. मालवण तर कसे बसे स्वराज्याच्या सरहद्दीवरच आहे. इथे जीविताची शाश्वती काय? असे भय पोटी धरून भटजींनी महाराजां समारंभाचे पौरोहित्य करण्याचे नाकारले. महाराजांस हे समजले. भटजी भय खातात. महाराज फार फार थोर विवेकी. या गोष्टीने चमकले आणि उमगले. भटजी भय खातात हे स्वाभाविकच. सर्वसामान्य जनता अशीच असते. मोठे मोठे धारिष्ठाचे, अभिमानाचे आणि विरश्रीचे विचार आणि ध्येयवाद तिला एकदम पेलवत नाही. पूर्ण विश्वासाने भक्कम पाठबळ आपल्या पाठीशी उभे आहे असे खात्रीपूर्वक पटल्याशिवाय ते भय टाकूच शकत नाही. महाराजांनी स्वराज्याची सरहद आणि किनारा बळकट करण्यासाठीच तर हा नवा जलदुर्ग बांधण्याचा निश्चय केला. पण हा त्यांचा महान उपक्रम लोकांच्या कानामनापर्यंत पोचलेला नव्हता. आपल्या संरक्षणासाठी, कल्याणासाठी राज्यकर्ते किती झटत आहेत हेही प्रजेला समजलेच पाहिजे. त्याशिवाय प्रजेत राज्यकर्त्यांबद्दलचा विश्वास वाढत नाही. म्हणून महाराजांनी त्या भटजींकडे निमंत्रणासाठी माणसे पाठवली व नुसत्या निमंत्रणावर भटजी येत नसतील तर त्यांना धरून आणण्याचे फरमावले. आणि खरोखरच शेवटी दोघा भटजींना महाराजांपुढे धरून आणून दाखल करण्यात आले. महाराजांनी दोघाही वेदोनारायांचा आदर केला. उभयता जानपट दादमपटास विनंतीपूर्वक नम्रपणे म्हटले, तुम्ही ब्राह्मण, या जागी सुखरूप राहणे, काही शंका मनामध्ये न धरणे, प्रतिमस्कृत तळ कोकण हस्तगत झालाच आहे. काही किंचित अद्दलशाही कुडाळापासून मामले कोंड्यापर्यंत ठाणी आहेत, ती दहशत खाऊन जाते. राज्य प्रबळ होत आहे, चिंता न करणे. महाराजांनी त्यांना अभय बोलून दाखवले. तो दिवस भाग्याचा. श्री नृप शालिवाहन शके 1586 मार्गशीर्ष मध्ये द्वितीया 25 नोव्हेंबर 1664 हा तो दिवस. वाद्य वाजत होती, पूजा साहित्य तयार होते. स्वराज्याचे सगळे संबंधी महाराजांभोवती बेटावर उभे होते. धर्मराजाचे थोर मनोगत जाणून उभयता वेदमूर्तींनी वेदमंत्र घोषास प्रारंभ केला. महाराज स्वतः भूमिपूजनात बसले. संकल्प सोडला. स्वराज्याच्या नव्या जलदुर्गाचा पहिला चिरा वेदांच्या आणि वाद्यांच्या घोषात महाराजांनी बसविला. एकच आनंद उसळला. सागरही थैथै नाचत होता. महाराजांनी या नव्या जलदुर्गाचे नाव ठरविले सिंधुदुर्ग. जानभट दादमभट या उभयतास दक्षिणा दिल्या आणि नव्या जलदुर्गाचे उपाध्यायत्व कायमचेच त्यांना दिले. सिंधुदुर्गाची घडण सुरू झाली.
स्वराज्याच्या दर्याभवानीसाठी नवा अलंकार घडू लागला. पखालेनी पैसा ओतून जंजिरा बांधावा लागला होता. महाराजांनी सुरत कशाकरिता लुटून आणली होती? स्वतःच्या उपभोगाकरिता? नाही, अशक्य. शिवाजी राजा असा नव्हता. जिंकून आणलेले, जमिनीत गवसलेले, तोरण्यासारख्या गडकोटात सापडलेले आणि करवसुलीतून जमा झालेले धन स्वराज्यासाठी, प्रजारक्षणासाठी, दान धर्मासाठी, स्वराज्य सेवकांचे कोड कौतुक करण्यासाठी वापरायचे, हा शिवाजी राजाचा धर्म होता. महाराज सिंधुदुर्गाचे बांधकाम मार्गी लावू लागले. पुढचे मनसुबे आखून तयार होते. आदिलशाही हद्दीत त्याने एकदम मुसंडी मारली. घाटावर येऊन त्यांनी खुदावंतपुरावर छापा घातला आणि ते लुटले, फस्त केले. खुदावंतपुरानंतर महाराज शाही अंमलातील कर्नाटकात घुसले. यावेळी त्यांच्याबरोबर 3000 स्वार होते. त्याने अकस्मात हुबळीवर झडप घातली. हुबळी एक मोठे श्रीमंत शहर होते. इंग्रजांना मिरी निर्यात कराव्यास हुबळीशीच व्यवहार करावा लागला. महाराजांनी हुबळी लुटून साफ केली. त्यातील काही लोकांना त्यांनी कैदी करून घेतले. हुबळी ओळखल्यानंतर महाराज पुन्हा तळकोकणात उतरले आणि विजापूरकरांच्या प्रख्यात व्यापारी पेठेवर त्यांनी हल्ला चढवला. ही पेठ म्हणजे वेंगुर्ला बंदर. महाराजांची सुरत, अहमदनगर वगैरे शाही शहरांच्या लुटीच्या बाबतीत ठेवलेले धोरणी याच ठिकाणी कायम होते. श्रीमंतांकडे ते प्रथम ठराविक प्रमाणात खंडणीची शांतपणे मागणी करीत. जे लोक कशी खंडणी देत त्यांना देऊन टाकीत असत, त्या लोकांना ते मग त्रास देत नसत. पण जे कोणी या सरळ मागणीला दाद देत नसत, त्या श्रीमंतांना मात्र एक धूळ काढीत असत. वेंगुर्ला त्याने तेच केले. सुरतेत गोऱ्या वलंदाज कंपनीवाल्यांनी मराठ्यांना काहीही खंडणी दिली नव्हती. महाराजांनी तेव्हा मनावर घेतले नव्हते, कारण त्यात वेळ व बळ फायद्याच्या मानाने जास्त खर्च होणार होता. पण वेंगुर्ल्यातील वलंदाज गोट्याचा माल मात्र त्यांनी सगळा लुटला. शहरातील काशीबाव, सत्तुबा, शेणमी नावाच्या दोघा व्यापाऱ्यांची जहाजे 15 उभी होती. ती मराठ्यांनी लुटली. त्याच्यांची म्हणजे वलंदाजांनी आपल्या वखारीचे महाराजांपासून संरक्षण व्हावे म्हणून फक्त 9 वलंदाजी व 9 इतर शिपाई ठेवले होते. शहरातील काही अरब व्यापारी, थोडे ख्रिस्ती, इतर काही रहिवासी व वरील 18 शिपाई मिळून सर्वांनी शिवाजीला तोंड देण्याची वेंगुर्ल्यात प्रचंड सिद्धता केली होती. पण महाराजांच्या झंझावातापुढे या पाचोळ्याचे काय झाले ते सांगायलाच नकोच. वेंगुर्ल्याची साफसफाई यथास्थित पार पडली. डिसेंबर 1664 अपार दौलत मिळाली. महाराजांच्या एकूण धुमाकुळाचा केवढा परिणाम झाला म्हणून सांगावा. बादशाही मुलकातील ठाणी, पेठा, पेढ्या, बखारी वगैरे ठिकाणी भयंकर घबराट उडाली. आपला रक्षण करता कुणीही नाही हे ते लोक समजून चुकले. बादशाह आपल्याला वाचवू शकत नाही आणि शिवाजीला आपण जिंकू शकत नाही, हीच गोष्ट बोलली जाऊ लागली. सर्वत्र ज्याच्या त्याच्या तोंडी एकच चर्चेचा विषय होऊन बसला, शिवाजी. महाराजांबद्दल इंग्रज लोक, बादशाही मुलकातील लोक काय काय बोलत होते आणि समजत होते हे फार पाहण्यासारखे आहे. इंग्रज टोपीकरांच्या सुरतेतील अधिकाऱ्याने कारवारला आपल्या कचेरीला पाठवले हे पार एक वृत्त. विलक्षण धाडसे असा दरोडे करून शिवाजीची इतकी ख्याती झाली आहे की लोकांनी असे उठवले आहे की त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत. एरवी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होतो. या बातम्या शक्य तरी कशा होतात आणि तो आज एका ठिकाणी आहे असे खात्रीलायक समजावे तर 1-2 दिवसात तो दुसऱ्याच ठिकाणी आहे असे कळते. तर लगेच दूर असलेल्या 5-6 ठिकाणी एकामागून एक तऱ्हेने अशा तऱ्हेने अप्रहितपणे लुटालुट जाळपोळ करताना तो आढळतो. यामुळे त्याचे नाव सर्वतोमुखी झाले असून त्याला भीमाचे बळ आहे असे लोक मानतात. सुमारे 60 एक गलबते घेऊन तो या बंदरावर म्हणजे सुरतेवर अचानक हल्ला करून इराण व बसराकडून परत येणारी गलबते लुटणार आहे अशी भूल उठल्यामुळे आमच्या तोंडचे पाणी पळाले. कित्येक लोकांच्या मध्ये शिवाजी उडी तयारी करून खंबाळत नदीत जाऊन सुरतेप्रमाणेच अहमदाबादेची जाळपोळ लूट करणार आहे. तो गोव्याला वेढा देईल या आम्हाला मुळीच संभवनीय वाटत नाही. एखादा सत्य वेढा चालवीत बसण्याचे त्याच्या मनातही नाही, कारण त्यात त्याला काही लाभ होणार नाही. बिनतटबंदीची नगरे धावता पळताही जाळून लुटावी असा अनायासे मिळणारा लाभ त्याला नेहमी हवा असतो. तुमच्यापर्यंत म्हणजे कारवारपर्यंत तो येणार नाही, कारण पावसाळ्यात घोडा किंवा मनुष्य त्यांना तिकडील प्रवास सुखाचा होणार नाही. आणि दुसरे असे की विजापूरच्या बादशाने त्याच्यावर सैन्य पाठवले तर त्याला रिकामा वेळ होणार नाही. तथापि आपण सुरक्षित आहोत या विश्वासावर थांबू नका. शिवाजीच्या पाळतीवर असा आणि वेळ येता सुरक्षित ठिकाणी जाता येईल, पळून जाता येईल अशा तऱ्हेने राहा, हाच आमचा तुम्हाला सल्ला आहे. सुरतेहून त्यांना कळवलं. सुरतेच्या इंग्रजांनी कारवारच्या इंग्रजांना शेवटचा सल्ला मात्र केवढा बहुमोलाचा दिला होता. महाराजांचा दरार हा असा बसला होता. सुरतेचा विचकार झालेला पाहून औरंगजेब तर रात्रंदिवस जळफळत होता.
त्याने सुरतेच्या भेदरट इनायत खानाला सुरतेतून काढून टाकून त्याच्यात गियासुद्दीन खान नावाच्या सरदारास सुभेदार नेमले होते. या नव्या सुभेदार साहेबांना शिवाजीची समुद्रावरील सत्ता समूळ नष्ट करण्याची फार तळमळ लागली होती. त्याने गोऱ्या वलंदाजी व्यापाऱ्यांच्या कंपनीच्या डायरेक्टरला कळवले की शिवाजीची दर्यावरील सत्ता समूळ नाहीशी करण्यासाठी तुम्ही खटपट करा. हे सुभेदार साहेबाचे केवढे शूर असले पाहिजेत. ते दुसऱ्याला सांगत होते खटपट करा. वलंदेज डायरेक्टरनी लवकरच गियासुद्दीनला उत्तर धाडले, हे काम आम्हाला झेपण्यासारखे नाही. झाले, आता काय करायचे. तळ कोकणातच वेंगुर्ल्याची मोहीम सर करून महाराज परत प्रतापगडाकडे निघाले. स्वतः एक आरमारी स्वारी करण्याची त्यांची इच्छा कायमच होती. तिच्या तयारीसाठी महाराजांनी दर्यासारंगास हुकूम फरमावला, मालवणच्या बंदरात आपले आरमार घेऊन या. तत्पूर्वी महाराज प्रतापकडे जाऊन येणार होते. मोठमोठ्या संकटांचे आलेले काळे ढग पूर्णपणे वितळले होते. सुवर्णाच्या तेजाने सृष्टी नाहत होती. स्वातंत्र्याचा सूर्य आता अप्रतिबंध पराक्रमाने आसमानात तळपळत होता. सूर्याचे तेज वाढत होते, परंतु पंचांगाची पाने फडफडली. पौष महिन्याच्या अखेरीस वद्य अमावस्येस सूर्यास ग्रहण लागणार अशी नियंत्याने नोंद केली. कारतलब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, इनायत खान, जसवंतसिंह राठोड वगैरे दिल्ली दरबारच्या सरदारांची महाराजांनी यथासांग षोडशोपचारे दानादान उडवून दिली होती. या सर्वांचे झालेले पराभव औरंगजेबाला मात्र असह्य झोंबत होते. सुरतेसारख्या कुबेरनगरीची शिवाजी भोसल्याने लूट आणि राखुंडी केल्यामुळे तर तो भयंकर चिडला होता आणि आता नव्या येत असलेल्या बातम्याने तो चिंताक्रांत झाला होता. नवीन बातम्या अशा होत्या की अहमदनगर वगैरे मोगली मुलूक शिवाजीने मारला असून त्यांच्या आरमारी दर्यावर धुमाकूळ घालीत आहेत. अनेक मोगली जहाजे त्याने लुटली आहेत. औरंगजेबाला पटेच ना. दिल्लीच्या अफाट फौजेपुढे, प्रचंड तोफखान्यापुढे आणि अपार पैशापुढे मराठी हार जाऊ शकत नाही. लाखाहून जास्त फौज असलेल्या शाहिस्ते खानाला म्हणे अवघ्या 24 तासात पळवून लावले, बोट तोडली. काय हा तमाशा चाललाय. या गद्दार बदतमीज मराठ्यांना चिरडूनच काढले पाहिजे. यांना खास स्वतःचे स्वतंत्र मराठी राज्य हवे. काय काही झाले तरी निर्माण होऊ देणार नाही असा त्या जगप्रसिद्ध जबर महत्वाकांक्षी दिल्लीश्वराचा निश्चय होता. त्याच्या अमंगळ निश्चयाला साथ द्याव्यास महाराष्ट्रातील कित्येक हरामखोर फितूर त्याला सामील झाले. बादशाही कृपेचे उमेदवार हे मराठ्यांच्या मदतीने मराठ्यांना हाणून पाडायला औरंगजेबाने मांडलेला हा डाव फसला, सपशेल फसला. उलट मोगलांसकट या फितुरांचा महाराजांनी पराभव केला. तरीही अजून औरंगजेबाला वाटत होते की हे मराठी बंड चिरडता येईल, त्यात काहीच कठीण नाही. सह्याद्रीच्या हृदयात जागृत झालेला ज्वालामुखी चूळ थुंकून विझवण्याचा प्रयत्न औरंगजेब करीत होता. महाराष्ट्राची शिवशक्ती पैशाच्या पिशव्या बाजून वश करण्याचा आणि बंदुकीच्या गोळ्या जोडून मारण्याचा आटापिटा तो करीत होता. पण स्वतः मात्र जातीने महाराष्ट्रात येऊन मराठ्याशी झुंजायला तो तयार होत नव्हता. कारण अफजल खान, शाहिस्ते खान, बाजी घोरपडे यांनी असंख्य मुंगली चंडमुंड शुंभांची उडालेली दैना त्याला बिचकवीत होती. गड्या, हे सोपे नाही रे. मराठ्यांचे किल्ले आणि मराठ्यांची मन जिंकणं फार फार अवघड आहे. 4 फितूर मराठी तुला सामील झाले असतील, अस्सल महाराष्ट्र तुला सामील झाला असेल, तू समजू नकोस. झुंज तू, पण दिल्लीत बसून झुंज. तू स्वतः आलास आणि आत्ता स्वतःची पडपजी करून घेतलीस तरी मराठे 50 वर्षाऐवजी 5 वर्षातच दिल्लीपर्यंत पोहोचतील. म्हणून तू स्वतः येऊन येलेला पडू नकोस. दिल्लीतूनच सोंगटी आलो आणि जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा अशा तयारीने ये की दिल्लीला जायचेच नाही, मरेपर्यंत झुंजायचे, इथेच मरायचे. जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा आणि मोगल साम्राज्याचा वसियतनामा तयार करून यायचे. आणि तसंच झालं. औरंगजेब महाराष्ट्रात औरंगजेबमध्ये त्याचा थडगं बांधलं गेलं. औरंगजेब महाराष्ट्रात स्वतः येण्यास भीत होता, यात काहीही शंका किंवा आश्चर्य नव्हते. परंतु आता महाराष्ट्रावर सोडावी तरी कोणाला या चिंतेत तो होता. दिल्ली दरबारात माणसांचा तसा तुटवडा नव्हता, परंतु शिवाजीच्या हातून पटकन मार खाणार नाही, असा पळून येणार नाही असा कोणीतरी हवा होता. आणि अशाच एका महान पराक्रमी सरदाराची त्याला आठवण झाली. मिर्झा राजा जयसिंग, जो स्वतः राजपूत होता. जयपूरच्या कछवाहा राजपूत कुळातील हा भव्य पोलादी पुरुष योग्यतेने अतिशय थोर सेनापती होता. गंभीर प्रकृतीचा, भारदस्त वागणुकीचा, प्रौढ वयाचा, प्रचंड अनुभवाचा, तिखट शौर्याचा, कुशाग्र बुद्धीचा आणि यशस्वी संसरीचा हा अत्यंत कर्तबगार राजपूत राजा औरंगजेबाच्या दरबारात मात्र निष्ठेने मान लावून उभा होता. मिर्झा राजांना अनेक भाषा अत्यंत सफाईने बोलता येत होत्या. फासी, तुर्की, उर्दू, बिंगल या भाषा तर त्यांच्या जिभेवर हवे तसे लवचिक नृत्य करीत असत.
राजे फार मिठास बोलत. काश्मीरी गुलाबाच्या मुरलेल्या साजूक गुलगंधाप्रमाणे गोड असत. त्यांच्या तलवारीची आणि जिभेची कुशलाई सारखीच. कोणताही अवघड मनसुबा आडून पडला की बादशाह तो मिर्झा राजावर सोपून निर्धास्त असे आणि मग अविश्रांत मेहनत याही वयात करून मिर्झा राजा तो मनसुबा पार पडेल. दिल्लीची गादी बळकावण्याकरता जेव्हा औरंगजेबाने दिल्लीवर चढाई केली तेव्हा जर मिर्झा राजाने औरंगजेबाला मदत न करता शहाजादा दारा शुकोला केली असती तर दारा शुको दिल्लीच्या गादीवर बसला असता. परंतु मिर्झा राजाने औरंगजेबाला मदत केली म्हणून तर तो बादशाह होऊ शकला. म्हणजे एखाद्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्याचे व त्याचे राज्य चालवण्याचे सहज वळ मिर्झा राजांच्या मनगटात होते. मग स्वतः मिर्झा राजाच का नाही स्वतंत्र बादशाह झाले? शिव काही भलतेच बोलणे. छे असले निमखरामी स्वामी द्रोण क्षुद्र स्वदेशाच्या क्षुद्र स्वातंत्र्यासाठी असले पाप लांछनास्पद ही असले पातक करायला ते काय शिवाजी भोसले होते काय? मिर्झा राजांनी मोंगल बादशहाला पहिला मुजरा वयाच्या 8व्या वर्षी केला आणि तेव्हापासून सतत 47 वर्ष हे व्रत अखंड अविचल अविश्रांत निष्ठेने चालवले होते. काही सामान्य गोष्ट होती? केवढी घोर आणि थोर तपश्चर्या आणि त्यामुळेच मिर्झा राजे वैभवाच्या शिखरावर विराजत होते. बादशाच्या कृपा होती, पैसा होता, राजवाडे, हत्ती घोडे मान मराठा सर्व काही होते. हवे आहे कशाला स्वातंत्र्य? स्वातंत्र्यात एवढे तरी सुख असते का? चित्तोडचा तो अविचारी राणा प्रताप स्वातंत्र्य बसला आणि कपाळी आली गवताची गादी. मिर्झा राजे राजपूत होते. त्यांचा जन्म अंबर जयपूरच्या सूर्यवंशी प्राचीन राजघराण्यात झाला होता. अयोध्यापती प्रभू रामचंद्राचे वारस ते. रामचंद्रांचा एक पुत्र तो कुश. त्या कुशाच्या वंशाचे हे घराणे म्हणूनच त्यांना कछवा म्हणतात. म्हणजे पहा केवढ्या तेजस्वी दिव्य भव्य इतिहासाची प्रभा त्यांच्या मागे विलसत होती. प्रभू राजा रामचंद्राचा वंशज आणि असे शब्द उच्चारल्याबरोबर उभ्या भारतवर्षाचे मान आदराने त्यांच्या घरातल्या पाळण्यात झोपलेल्या तान्या पोरापुढे चटकन लावावी इतके हे मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. पण जे यात काय विशेष आहे? याही पेक्षा फार मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. कोणते? मिर्झा राजे दिल्लीच्या मोगल बादशाचे नातलग होते. मिर्झा राजांचे आजोबा राजा भगवानदास यांनी आपली बहीण अकबर बादशाला दिली होती. मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंग यांनी आपली बहीण मानबाई हिला नरुद्दीन मोहम्मद सलीम उर्फ जहांगीर बादशाह यास दिली होती. आणि हीच परंपरा मिर्झा राजांनी आस्थापूर्वक सांभाळली होती. मोगल सुलतानाचा सासरा होण्याचे, मेहुणा होण्याचे, मामा होण्याचे महान भाग्य तुमच्या शिवाजीला जोडता आले का? शिवाजीलाच काय, परंतु प्रभू रामचंद्राला सुद्धा हे भाग्य जोडता आले नसते, कारण त्याला मुलगी नव्हती आणि बहिणी नव्हती. अशा मिर्झा राजांची औरंगजेबाला आठवण झाली नसती तरच आश्चर्य होतं. औरंगजेबाने त्यांना तशरीफ फरमावली. मिर्झा राजे औरंगजेबापुढे हजर झाले. त्यांनी मोठ्या विश्वासाने गौरवाने राजांवर दख्खनची मोहीम सोपवली. सर्व पराभूत झाले म्हणून आता मिर्झा राजांसारख्या कधी वफादार सिपह सालारवर दख्खनचा मुकाबला सोपवण्यात आला. मिर्झा राजे या नव्या मोहिमेच्या तयारीस लागले. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस थोड्या दिवसात येऊन टपलेला होता. त्या दिवशी नव्या नेमणुका, बदल्या, बढत्या वगैरे गोष्टींचे हुकूम बादशाह सोडित असे. मिर्झा राजांच्या निसबतीस आणखी कोणकोणत्या सरदारात जावायचे औरंगजेबाच्या मर्जीत आहे ते ठरवून त्यांना या वाढदिवसाच्या मुहूर्तावर फरमाने सुटायची होती. या वाढदिवसाच्या समारंभाच्या प्रसंगी औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी, राजा रायसिंग सिसोदिया, इहद शाम खान शेजखाना, कुबात खान सुजन सिंह बुंदेला, जबरदस्त खान बादिल बख्तियार, बरकंदाज खान, मुल्ला याहिया नवाखात, राजा नरसिंह गौड, कोरणबल बुंदेला, किरतसिंग कुचवा म्हणजे मिर्झा राजांचा धाकटा मुलगा आणि खुद्द दिलेर खान या सर्वांस हुकूम सुटले की मिर्झा राजांच्या लष्करात सामील व्हा. औरंगजेबास अखेरचा कुर्निशात करून राजे निघाले. दिलेर खान आपल्या वतनावर गेला होता. तो परस्पर येऊन राजांच्या छावणीत सामील होणार होता. दिलेर खानाच्या पायाशी आपला पाय का बांधण्यात आला आहे मी मिर्झा राजांनी पूर्णपणे ओळखलं. त्यांना सर्व काही समजत होते. मोगल बादशाह करता स्वतःचा जीव आगीत वैरला. त्यांच्या घरात पोटच्या मुली दिल्या आणि कसलाही त्याग केला तरीही ते बकासूर कधीही प्रसन्न व्हायचे नाही किंवा आपल्याला आपला समजायचे नाही त्यांना पूर्ण माहीत होते. पण अशा क्षुल्लक अपेक्षा भंगाच्या आहारी जाऊन औरंगजेबाच्या सेवेत मात्र कसूर करायला ते वेडे नव्हते. फार दूरदर्शी बादशाह आणि परमेश्वरात किंचितही फरक न करण्याइतका उच्च आणि उदात्त पातळीवर ते पोहोचले होते. शिवाजी राजांसारख्या कंटकाचे निर्धारण हेच आता त्यांच्या पुढे ध्येय होते. मिर्झा राजांनी दिल्ली सोडली.
लवकरच वाटेत दिलेर खान मिर्झा राजाने येऊन मिळाला. पुढच्या चढाईचे बेत खल्ले जाऊ लागले. दिल्लीचे 2 राहुकेतू आप पसरून सूर्यास ग्रासास निघाले होते आणि त्याग कराव्याचा, दान कराव्यास, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवाव्यास ग्रहणकाल हीच पर्वणी. वस्त्रदान, द्रव्यदान, जरूर पडल्यास सर्वस्वदान, रुधिराचे अर्धदानी, प्राणदानी आणि तयारी असली की राहू केतू कितीही प्रबळ असोत, खग्रास ग्रहण लागले तरी दारात येतात उभे राहून इदम अर्ध्यम दत्तम न मम असे म्हणत अर्धदान केल्यावर पूर्ण गेलेले चंद्र सूर्य राहू केतूंच्या नरड्यातूनही त्यांच्या नरड्या फोडून बाहेर ओढून काढता येतात. सूर्यास ग्रहणाचे वेध लागले होते तरीही सूर्य प्रसन्न गांभीर्याने मार्ग आक्रमितच होता. आई साहेबांच्या मनात इच्छा निर्माण झाली की या ग्रहण काळात खूप दानधर्म करावा. कशाचा? किती? पुत्र कर्तव्यावर असला म्हणजे प्रश्न गौण असतात. तपशील अवलंबून असतो आईच्या शब्दावर. आईच्या शब्दाची किंमत फार मोठी आहे. या शब्दाची किंमत कुबेराच्या पेढीवरील ठरू शकत नसते. ती ठरू शकते पुत्राच्या अंतःकरणात. शिवबासारखा मातृभक्त पुत्र त्याने लाभला होता. शिवबाने त्यांच्या कितीतरी इच्छा पूर्ण केल्या होत्या. कलियुगाच्या मानवाला शक्य असते तर भीमाप्रमाणे आईसाहेबांसाठी त्याने इंद्राचा ऐरावती स्वर्गावरून आणला असता. शक्य त्या सबबीत बाबतीत त्याने आईसाहेबांना कुंतीच्या पंक्तीस बसविलेच होते. आता त्यांना दान धर्म करायचा होता. आईची इच्छा पूर्ण करण्याकरिता पृथ्वीच्या वजना इतकी संपत्ती आईपुढे होताव्यास त्याने कमी केले नसते, पण ते अशक्य होते. पृथ्वीच्या वजना इतके दान कराव्यास महाराजांच्या खजिन्यात दौलत अजून जमलेली नव्हती, पण पृथ्वी इतक्याच थोर असलेल्या आईच्या वजना इतकी मात्र संपत्ती जगदंबेच्या कृपेने महाराजांच्या शेलात होती. बस ठरले. आईसाहेबांची तुला करायची. सुवर्ण तुला केवढी गोड कल्पना, केवढी रम्य, केवढी मंगल. झाले. सुवर्ण तुळीसाठी जागाही ठरली. ती तर फारच उत्कृष्ट, अचूक सह्याद्रीच्या एका उत्तुंग शिखरावर श्री महाबळेश्वरच्या मंदिरावर. श्री महाबळेश्वरचे मंदिर फार प्राचीन, प्रतापगडापासून अगदी जवळ, पण खूप उंच, समुद्र सपाटीपासून 4386 फूट. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचा कैलास. येथे स्वयंभू शिवलिंग आहेत. महापवित्र श्री कृष्णादेवी इथेच उगम पावते. कृष्णादेवी इथेच उगम पावते. एकट्यात कृष्णाबाईचे माहेर नाही. या 5 जणी सख्या बहिणी, कृष्णाबाई, कोयनाबाई, वेणाबाई, गायत्री आणि सावित्री. समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य दिवाकर गोसावी यांनी आपल्या एका बहिरमभट नावाच्या संबंधिताकडून महाबळेश्वरच्या मंदिराचे दुरुस्तीचे काम 8 वर्षापूर्वी करविले होते. समर्थांनाही हे स्थान फार प्रिय होते. हिरवीगार किर्र झाडी, खोल दर्या, सरळ उभे ताट कडे. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचे नंदनवन. महाबळेश्वर म्हणजे अनेकविध रंगीबेरंगी पक्ष्यांची किलबिल, निर्झरांची रिमझिम, फुलांची दाटी आणि कंद करवंदांची विपुलता. या ब्रह्मारण्यावर समर्थही प्रसन्न होते. त्यांच्या प्रतिभेने या ब्रह्मारण्यावर काव्य कौतुक उधळलेले होते. कैलासनाथ श्री शिव महाबळेश्वर या ब्रह्मारण्यात स्वयंभू प्रकटला होता. 5 नद्यांच्या उगमा सान्निध्यात श्री महाबळेश्वराचे मंदिर होते आणि आहे. सुवर्ण तोडीकरता जागाही योजनात आली होती. ती या मंदिरापासून जवळच पश्चिमेला समर्थांनी स्थापन केलेला हनुमान तेथूनच जवळ एका छोट्या मंदिरात उभा होता. महाबळेश्वर येथे एक मोठे सत्पुरुष वेदमूर्ती गोपाळ भट, श्रीधर भट महाबळेश्वरकर हे तर आईसाहेबांचे महाराजांचे गुरु होते. ते थोर सूर्यपासक होते. आईसाहेबांच्या तुळेसाठी विपुल सोने महाबळेश्वर रवाना झाले. आईसाहेबांबरोबर महाराजांचे अत्यंत जुने मुत्सद्दी सोनो विश्वनाथ डबीर आणि इतर लवाजवान शिखरावर रवाना झाला. सोनोपंत डबीर आता अगदी थकून गेले होते. पंतांचे वय खूपच झाले होते. दृष्टी आणि शक्ती फार विरघळली होती. दिव्यातले तेल अगदी संपत आले होते. महाराज सोनोपंतांना वडिलांसारखा मान देत. पंतांनी आतापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवाच केली होती. औरंगजेबाकडे ते वकील म्हणूनही एकदा गेले होते. शाहिस्तेखानाकडे त्या वकिलीसाठी गेले होते. पंत फारशी भाषा उत्तम जाणत होते. पंतांच्या चिरंजीव त्र्यंबक पंत हेही स्वराज्यात निष्ठेने राजसेवा करीत होते. तेही फारसी उत्तम जाणत होते. महाराजांच्या अगदी बालपणापासून सोनोपंत महाराजांच्या पाठीशी सावलीसारखे उभे होते. सूर्यग्रहणात सुवर्ण तुळेचा सोहळा महाबळेश्वर सानिध्य होणार त्याकरिता आईसाहेबांबरोबर पंतही निघाले. महाबळेश्वराचे आवार व मंदिर गजबजून गेले. ग्रहणकाल लागला. स्नानादी विधी झाल्याने एका पारड्यात आईसाहेबांना बसवण्यात आले. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यास सुरुवात झाली. शास्त्री पंडित तुलादान विधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांनी या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटले. माझा मुलगा केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग आहे. उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर आहे. तेथे ते प्राचीन शिवमंदिर आहे.
जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळत आहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणत आहेत. एका पारड्यात एक आई बसली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या पारड्यात ओंजळी ओंजळीने सोने ओतीत आहे. करा तरी खरे एकदा कल्पना मातृपूजेची. आईसाहेबांची तुळा झाली आणि नंतर थकल्या भागलेल्या सोनोपंत डबिरा नाही तागडीत बसून त्यांची सोन्याने तुळा करण्यात आली. सोनोपंताचे नाव आज अगदी 7 झाले. दोन्ही पारड्यात भारंभार सोने होते. दोन्ही तुळा पार पडल्या 6 जानेवारी 1665. यावेळी मिर्झा राजे नर्मदा तीरापर्यंत येऊन पोहोचले होते. हंडियाच्या घाटाने मिर्झा राजांनी नर्मदा ओलांडली. आता त्यांच्या डोक्यात एक विचार सतत घोळत होता. या शिवाजीला लुळापांगळा करण्यासाठी कोणती शस्त्रास्त्रे आणि कोणते डावपेच वापरावेत. हा शिवाजी घोषणाविरुद्ध आजपर्यंत विजापुराहून आणि दिल्लीहून जे जे कोणी उस्ताद वस्ताद आले त्या सर्वांची या शिवाजीने हाडे मोडून पाठवणी केली. कोणी घरं परतले, कोणी स्वर्गात परस्पर गेले आणि तेच सर्व आठवून मिर्झा राजेही मनातल्या मनात सारखे दचकत होते. आता आपली पाळी येते, आपले काय व्हायचे ते मनात म्हणत होते. शिवाजी मोठा दरोडेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दानी शिपाई. अंगाचा खासा आहे. अफजल खान अंगेमारीला शाहिस्ते खानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली. आपणा शेष कैसे. दिलेर खान पठाण मिर्झा राजांच्या छावणीत दाखल झाला होताच. दिलेर खानावर फार मोठी जबाबदारी होती, दुहेरी जबाबदारी. औरंगजेबानेच ती त्यांच्यावर टाकली होती. दुसरी जबाबदारी शिवाजीचा बिमोड करण्याची आणि पहिली जबाबदारी मिर्झा राजांवर लक्ष ठेवण्याची. औरंगजेबानेच त्याला गुप्त मंत्र पाठवला होता की सांभाळ रे बाबा, हा मिर्झा राजा राजपूत आहे आणि तो शिवाजी त्यांच्याच जातीचा आहे. दोघे एकदिल होऊन काहीतरी फितवा फितुरी करतील. तू मोठ्या एतबार खान झाला म्हणून त्याच्याबरोबर पाठविला आहे. शाही मसलतीस दगा देणं होणार नाही, या बाबतीत तू खबरदार राहा. मिर्झा राजावर लक्ष ठेव. ज्या औरंगजेबाकरिता मिर्झा राजा या म्हातार वयाती आपल्या जीवाचा आटापिटा करत होते, तो औरंगजेब हा असा होता. दुसऱ्याचा विश्वासघात करणारी माणसे नेहमीच अत्यंत संशयी असतात, कपटी असतात. पण काय करायचे, मिर्झा राजांचे औरंगजेबावर फार प्रेम होते ना, आणि प्रेम म्हटल्यावर सगळे प्रश्न संपतात. महाराज राजगडावर होते. त्यांचे बातमीदार हे स्वराज्याच्या आतबाहेर सर्वत्र विखुरले होते. बऱ्हाणपुराहून फार मोठे अवजार घेऊन मोगली लष्कर औरंगाबादकडे येत होते आणि तसेच ते पुढे स्वराज्यावर लोटणार आहे अशा बातम्या हेरांनी टिपल्या. बातमीदार जीव खाऊन राजगडाकडे दौडले. महाराजांना त्यांनी खबरा सादर केल्या. जयसिंग मिर्झा राजा 80,000 स्वार बरोबर दिलेर खान 5,000 पठाण आणि 80 फौज येत आहे. पुन्हा आणखी एक प्रचंड उलटी लाट अंगावर येत होती. उलट्या वाऱ्याची, उलट्या लाटांची महाराज सतत झुंजत होते. विश्रांती नाही, कुणाची मदत नाही. स्वराज्य स्थापनेचे व्रत किती कठीण होते. कठीण नाही ते व्रत तर कसले. आणि महाराजांची छाती आता ढालीसारखी टणक झाली होती आणि नेताजी, तानाजी, येसाजी वगैरे मंडळी आता निगरगट्ट झाली होती. काळजी करीत बसायची आणि दचकायची बिचकायची चाल आता बंदच पडली होती. मोंगलांची फौज आता बऱ्हाणपुराहून निघाले. मग अजूनही आपल्यापर्यंत पोहोचायला त्या अजगराला खूप अवकाश आहे. तोपर्यंत बघू दुसरीकडे काही साधतंय का, अशा बेडर वृत्ती निर्माण झाली. आणि खरोखरच महाराज दुसऱ्या एका कामगिरीवर निघाले. त्यांना पूर्वीच्या अनुभवावरून माहीत झाले होते की मोगली फौजा कधी वाघाच्या वेगाने येत नाही, त्या येतात म्हशीसारख्या हलत ढुलत. म्हणून पूर्वीच योजून ठेवलेल्या एका स्वारीवर महाराज निघाले. ती स्वारी होती आरमारी. महाराज मालवणला आले. सिंधुदुर्गाचे बांधकाम झपाट्याने वरवर चढत होते. समुद्रात स्वराज्याचे आरमार डोलत होते. नौकांच्या डोलकाठ्यावर भगवे झेंडे मशालीसारखे फुरफुरत होते. मोठ्या नौका गलबते महाराजांची आतुरतेने इंतजारी करीत होते. युद्ध नौकांच्या कठड्यावर साखरदारांनी बांधलेला तोफा मगरीसारख्या आ करून बसल्या होत्या. महाराज आरमारावर चढले. ठरलेल्या ठिकाणच्या बातम्या काढून आणण्यास गेलेले हे बातम्या घेऊन आले होते. महाराजांना हेरांनी साऱ्या बातम्या सांगितल्या. महाराजांच्या संघात आरमाराचे सरकेल होतेच. आलेल्या बातम्या लक्षात घेऊन सरकेलांच्या सल्लामसलतीने महाराजांनी स्वारीचा नकाशा आखला. मोठ्या नौका किती न्यायच्या, लहान गलबते किती न्यायची, बरोबर फौज किती घ्यायची, निघायचे केव्हा, कोणत्या अचूक वेळी पोहोचायचे, कोणत्या मार्गाने परत फिरायचे वगैरे सर्व गोष्टींचा आराखडा आपल्या आरमारी सरदारांच्या मदतीने महाराजांनी आखला. हे सरदार अत्यंत शूर, निष्ठावंत आणि आरमारी स्वाऱ्या शिकाऱ्या तरबेज होते. सर्व आराखडा ठरला. सुमारे 6,000 सैन्य, 3 मोठी जहाजे व 85 गलबते घेऊन निघायचे ठरले. फाल्गुनची ती शुद्ध तृतीया होती, 8 फेब्रुवारी 1665. आरमारावर मराठी फौज चढली. तांडेलांनी नौकेची शिडे सोडली.
नाकव्यांनी नांगर काढले, शेडे टरावून फुगली, नवे मराठ्यांच्या आरमाराची छातीच अभिमानाने फुगली. सुकाणूंची चाके घराघरा फिरू लागली. आरमाराच्या सरदारांनी इशारत केली आणि नाकव्यांच्या दर्या कल्लोळात आरमाराने झेंडे फडकावीत सिंधुदुर्गाची मिठी सोडली. सिंधुदुर्गाच्या कुशीतून निघालेली पहिलीच मोहीम, महाराजांनी पहिलीच दर्यावरची स्वारी. कुठे? कोणीकडे? बसनूर बेदनूर नाईकांचे बसनूर. सर पाणी कापीत 3 मोठ्या नौका व 85 लहान गलबते निघाली. त्या 3 मोठ्या नौका नागिनीसारख्या सळसळत चालल्या होत्या व ती 85 गलबते त्यांच्या पिलांप्रमाणे आजूबाजूने धावत होती. वर आकाश होते, खाली समुद्र होता आणि आकाशातील सागराच्या प्रचंड शिंपल्यामध्ये जणू महाराज बसलेले होते. रात्र झाली, गलबतावरच्या आरमारी कंदील पेटले. ही शुद्ध तृतीया होती, फाल्गुनी रात होती. अवघ्या 2 घटकांपूर्वी चंद्रिकेची साथ होती. महाराजांच्या संगतीत उसळत्या लाटेवरती दख्खनच्या दौलतीची चपळ गलबते धावत होती. तिकडे बसनूर मात्र लाखांची दौलत उराशी घेऊन झोपले होते. अगदी शांत, अगदी निवांत. अकस्मात झडप घालून महाराज ते लुटणार होते. होय, लुटणार होते. अगदी निरुपाय. स्वराज्याची कितीतरी कामे पैशा वाचून अडत होती. तोफा तयार करण्याचा कारखाना काढायचा होता. तोफा वाचून सतत अडचण होत होती. गोऱ्या फिरंग्याकडून तोफा, बंदूक आणि उत्तम दारुगोळा विकत घ्यावा लागेल. सर्वस्वी परावलंबी, स्वावलंबी नसेल तर स्वराज्य कसले? पण या कमाईसाठी पैसा आणावा कुठून? तरीही तोफा ओतण्यासाठी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर कारखाना सुरू केला होता. लहान प्रमाणावर प्रारंभ केला होता, पण हे काम मोठ्या प्रमाणावर व्हावे होते. सरहद्दीचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी पक्के किल्ले व ठाणी बांधण्याचे अत्यंत जरुरी होते. तेथे कायमच्या फौजा ठेवण्याची फार गरज होती. कोणाही खवासखानाने आणि मावासखानाने उठावे आणि स्वराज्यात घुसावे हा काय खेळ आहे? पक्क्या संरक्षक शिबंदीच्या फळ्या उभ्या केल्या विना सरहद्द सुखरूप राहावी कशी? पण या कामासाठी लागणारा अफाट पैसा आणावा कुठून? पश्चिम किनारा म्हणजे स्वराज्याचा किनारा. तो बळकटपणे आपल्या ताबीत राहायला पाहिजे. कुठले कोण फिरंगी आणि लफंगे गोव्यासारखी, मुंबईसारखी, दमणसारखी आणि मुरुड जंजिरासारखी आमचीच भूमी बळकावून आमच्याच काळजात घरे करू लागले तर स्वराज्याला या रोगापासून मरणाचा धोका आहे. एके दिवशी यातलाच एखादा कावेबाज इंग्रज हळूहळू पाय पसरून संबंध स्वराज्यच गिळून टाकल्याशिवाय राहणार नाही. मग हे इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी जिद्दीने झुंजून हद्दीबाहेर फेकायलाच हवेत. त्याकरिता मोठमोठी लढाऊ जहाजे बांधण्याची जरुरी होती. नवे आरमारी तळ बांधायची आवश्यकता होती. जंजिराचे उरावरी नवा जंजिरा उभा करण्याची नितांत गरज होती. मराठ्यांच्या समुद्रावर मराठ्यांची सत्ता आली होती. कारवार, गोवा, जंजिरा, मुंबई इत्यादी एकूण 1 ठाणी मराठी दौलतीत दाखल व्हायला हवी होती. त्यासाठी युद्ध साहित्य, युद्ध नौका, सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग हवे होते. त्याकरिता अपार पैसा हवा होता, पण तो आणायचा कुठून? विजापूरकर आणि मोगल बादशाह यांनी वारंवार येणारी राक्षसी धाड कायमची बंद पाडायची होती. नव्हे, या सुलतानांचे श्वासोच्छ्वासच बंद पाडायचे होते. गंगा, सिंधू, यमुना, चंबळा, झेलम, शरयू सगळ्या सुरगंगा, मथुरा, काशी, प्रयाग सगळी स्त्रीस्थाने आणि सगळी भूमीच मुक्त करायची होती. महाराष्ट्राच्या स्वराज्याचा जन्महेतूच मुळी हा होता. तीर्थक्षेत्रे सोडवायची, केवढे विशाल स्वप्न, केवढे पवित्र, उदात्त, उत्तम ध्येय मराठ्यांनी स्वराज्याने डोळ्यापुढे धरले होते. या अत्यंत खडतर देवकार्य पूर्ती करता आयुष्य तरी पुरणार का? हाच प्रश्न होता. आपल्या हयातीत नाही झाले तर पुत्र पूर्ण करेल, नातू पूर्ण करेल, पणतू करेल, पण त्या पवित्र प्रचंड कार्याचा पाया आपल्याला बळकटपणे घालायचा मान महाराजांना होता ना. पण त्यासाठी अपरंपार पैसा सुद्धा हवा होता. तो आणायचा कुठून? स्वराज्याचे संरक्षण आणि विस्तार या दोन्ही कामांसाठी लागणाऱ्या पैशाची भूक फार मोठी होती. स्वराज्यातील उत्पादन आणि व्यापार वाढवून पैसा मिळवणे हा एक मार्ग होता. परंतु सतत शत्रूंच्या तावडीत सापडत असलेल्या स्वराज्यात उत्पादन करावे कशाचे आणि व्यापार करावा कोणता? प्रत्येक शत्रू, प्रत्येक स्वारीत स्वराज्य टापाखाली तुडीत होता. राजाला आणि प्रजेला स्वस्थता थोडी तरी मिळत होती का? बादशाही फौजांच्या वस्त्यात जात्यात संसार भरडून निघत असूनही महाराजांचे मराठे हाल शोषित प्राण सोडित होते, पण स्वराज्याचा हट्ट सोडित नव्हते. हेच केवढे अलौकिक महाकाव्य इथे घडत होते. पण महाकाव्य रचणारा हा महाकवी मात्र पैशाच्या विवंचनेत होता. या कार्यासाठी लागणारा अफाट पैसा आणावा कुठून? हे राज्य श्रीमंत सावकारांच्या, व्यापाऱ्यांचे किंवा सोन्या चांदीच्या खाणीवाल्यांचे नव्हते. गरीब शेतकऱ्यांचे आणि लोहार, सुतार, कुंभार आदी गाव कामगारांचे गरीब स्वराज्य होते. यांच्या संसाराप्रमाणे स्वराज्याचाही आर्थिक संसार कसा बसा भागत होता. मग सांगा, या मोठ्या कामासाठी लागणारा पैसा आणावा कुठून?
लुटून शत्रूच्या मुलखातील श्रीमंतांना शेठ सावकारांना लुटून दुसरा उपायच काय? हो, आहे एक उपाय. कोणता? स्वराज्याचा उद्योग सोडणे, बादशाच्या पदरी आरामाची नोकरी पत्करणे. छे, नामंजूर, नामंजूर. मग लुटीशिवाय उपाय नाही. त्यात काही वाईटही नाही. हा राजधर्म आहे, हा युद्धधर्म आहे. ज्यांना राजे मिळवायचे असतील, चालवायचे असतील आणि ते चिरंजीव करायचे असतील तर त्यांना हे कर्तव्य केलेच पाहिजे. शत्रूला हैराण आणि दुर्बळ करण्याचा हा अचूक मार्ग आहे. अर्थात स्वराज्याची आर्थिक भूक भागवण्याचा हा काही कायमचा मार्ग नाही. शेवटी व्यापार आणि उत्पादन याच दोन मार्गाचा अवलंब निसंशयपणे करणार होते. पण तूर्त वेळच मिळत नव्हता. त्यातल्या त्यात सद्यस्थितीतील व्यापार उत्पादनासाठी जे जे करणे शक्य होईल ते राजे करीतच होते. लुटीच्या उपक्रमामागे महाराजांची अशी भूमिका होती आणि लुटीच्या बाबतीत त्यांनी एक नीती ठरवलेली होती. तिथे कटाक्षाने पाळली दिसत. गरीब लोक, स्त्रिया, मुले, वृद्ध, गाई वासरे, मंदिरे, चर्चे, मशिदी, दर्गे, कोणत्याही धर्मातील साधू संत, धार्मिक ग्रंथ वगैरे गोष्टींना त्यांच्याकडून कधीही इजा पोहोचत नसत. मागितलेली खंडणी देणाऱ्या श्रीमंतांनाही ते कधी त्रास देत नसत. लूट परस्पर कोणीही सैनिक स्वतः पळवू शकत नसेल. सर्व लूट सरकारी खजिन्यातच जमा होत असेल. त्यामुळे लूट करणाऱ्यांना ही जाणीव असेल की हे धन स्वराज्याच्या म्हणजे धर्मराज्याच्या कल्याणीकरता मिळतं. रात्र संपली, पहाटवारे वाहू लागले. उषःकाल झाला. दिवस उघडत असतानाच मराठी आरमार बसनूरच्या समुद्रात घुसले. बसनूरातील लोक बेहुशार होते. महाराजांची गलबते भराभर किनाऱ्याला भिडली. पटापट जमिनीवर उड्या पडल्या. शहरात हा कुठली? आले मराठे आले, शिवाजी राजा आला. आता काय लपवून आणि कुठे लपवणार? मराठीने धनदौलत गोळा करण्यास प्रारंभ केला. लुटीचे ढीग जहाजावर चढू लागले. संबंध दिवसभर मराठ्यांनी समुद्रातून संपत्ती गोळा केली. अपार धन हाती लागले. लगेच महाराजांनी बसनूर सोडले व आरमाराचे तोंड गोकर्ण महाबळेश्वराकडे वळले. महाराजांचा बसनूरचा डाव अपेक्षेपेक्षाही सफाईने सफल झाला होता. गोकर्ण महाबळेश्वर फार रमणीय आणि प्रशांत तीर्थक्षेत्र आहे. वनश्री, जलश्री आणि शैलेश्री येथे आपल्या पूर्ण वैभवासह नांदत आहे. शिवालयाला शोभावी अशीच प्रसन्नता शतकानुशतके तिथे नांदत आहे. महाराज गोकर्णास आले. नुकतीच शिवरात्र होऊन गेली होती, पण आज ही पुन्हा शिवरात्र पकडली. शिवाजी महाराज शिवाच्या दर्शनास आले. त्यांनी स्नान पूजना दर्शनादी विधी यथासांग केले. गोकर्णानंतर महाराज अंकोल्याला निघाले. अंकोल्यास पोहोचले आणि त्यांनी सागरी प्रवास तेथेच संपवला. जमिनीवरच्या मार्गाने अंकोल्यावरून कारवारला व तेथून पुढे स्वराज्यात जायचा त्यांनी बेट ठरविला. त्याप्रमाणे अंकोल्यावरून त्यांनी आपल्या आरमार पुढे पाठवून दिले. स्वतःसाठी 4000 फौज त्यांनी ठेवून घेतली. फेब्रुवारी 1665. शिवाय वाटेत लागतील त्या नद्या पार करण्याची 12 छोटी तरांडी त्यांनी ठेवून घेतली. कारवारात इंग्रज व्यापाऱ्यांचे एक लहान वखार होते. भगवे झेंडे लावलेले एक मोठे आरमार त्यांनी समुद्रातून जाताना पाहिले. आरमार बसनूर कडून सिंधुदुर्ग मालवणकडे चालले होते. इंग्रजांनी ओळखले हे तर शिवाजीचे आरमार आहे आणि याच दिवशीच्या रात्री त्यांना त्यांच्या हिरांनी बातमी कळवली की खुद्द शिवाजी राजा 4000 मार्गांसह अंकोल्यात आला असून उद्या 22 फेब्रुवारी तो कारवारवर येणार आहे. आता इंग्रजांची धावपळ उडाली. शिवाजीचे नाव उच्चारले की इंग्रजांना घाम फुटत असे. इंग्रजांनाच पूर्वी सुरतेहून आणि त्यांच्याच कचेरीवाल्यांचे एक पत्र आले होते. त्यात म्हटले होते की शिवाजी कारवारवर कधी येणारच नाही असे समजून विसंपून राहू नका. त्याच्या पातळीवर असा वेळ आलीच तर चंबू गवाळे गुंडाळून पळून जाण्याची तयारी ठेवा. सुरतकर इंग्रजांचे शब्द फळाला आले. शिवाजी आला. इंग्रजांनी भराभर आपला माल मस्कतच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर चढवला. त्या व्यापाऱ्याने वचन दिले की तुम्ही सांगाल त्या बंदरात तुम्हाला नेऊन सोडेल, चिंता करू नका. पण इंग्रज सुद्धा चिवटत. ते बंदर सोडून गेलेच नाहीत, फक्त तयारीत राहिले. याच रात्री सुभेदार बहलोलकरचा एक नायब सरदार शेर खान हा कारवारात येऊन पोहोचला. त्याला स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती की आणखी काही तासातच शिवाजी भोसला कारवार येऊन धडकणार. कारवारात आल्याबरोबर सलामीलाच त्याच्या कानावर बातमी आढळली की शिवाजी कारवारावर चालून येतो. शेर खानाच्या काळजाचा काय उद्गार झाले असेल ते त्याचे त्यालाच नाही. तो काही फौजफाटा घेऊन आलेला नव्हता. तयारी काहीच नव्हती. तो आला होता बहलोल खानाच्या आईला मक्केत जाण्यासाठी गलबत ठरवून द्याय. परंतु अकस्मातही भयंकर धोड त्याच्या अंगावर गडगडत येत होती. शिवाजीचे संकट आणि ते अचानक, म्हणजे काय साधी सुधी गोष्ट होती काय? परंतु हा शेरखंड खरोखरच मोठ्या धीराचा, विवेकी, कर्तव्यदक्ष आणि दूरदर्शी होता. दुसरा एखादा इनायत खान सारखा भेदरट असता तर आल्या पावली परतच पळूनच गेला असता. पण हा शेरखान आपल्या बापासारखा हुशार होता.
त्याने बिलकुल न डरता रातोरात हाती आलेल्या सामानानिशी व माणसांनिशी कारवारचा बंदोबस्त केला. लोकांना दिलासा दिला. स्वतःच प्रथम महाराजांकडे निरोप पाठविला की कारवारच्या रक्षणासाठी मी उभा आहे. तुम्ही शहरास इतकिंचितही तोशीस न देता शहराच्या बाहेरूनच परस्परपणे निघून जावे. महाराजांनी यावर उलट असा निरोप पाठविला की आपण शहर सोडून देऊन सूड घेण्यास मुभा करून द्यावी, नाहीतर इंग्रजांच्या मालाची गलबते आमच्या स्वाधीन करावी. म्हणजे संक्रांत आली इंग्रजांना. शेर खानाने सर्व विचार केला. त्याने इंग्रजांना महाराजांचा निरोप कळविला. आता काय करावे, आता इंग्रजांपुढे पेच पडला. पण शेर खानाने स्वतः पुढाकार घेऊन कारवारातील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवली. इंग्रजांनी 112 इंग्रजी पाऊंडाच्या किमतीची रक्कम दिली. असा मोठा नजराणा शेर खानाने महाराजास पाठविला. मग महाराजांनी कारवारास मुळीच त्रास दिला नाही. शहराबाहेर खाडीच्या तोंडाशी ते उतरले. तेथे 2 दिवस ते राहिले. तिसऱ्या दिवशी ते कारवारून निघाले. पण इंग्रजांना साप लुटण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. ते जाता जाता म्हणाले सुद्धा, आमची होळीची शिकार शेर खानाने घालवली. शेर खानाने मात्र हुशारीने कारवारचा असा बचाव केला. हा शेरखान कोण ते आले का लक्षात? हा खान मोहम्मदाचा मुलगा. हा खान मोहम्मद कोण ते आले का लक्षात? अफजल खानाने बादशाहकडे याच्याबद्दल कागाळी करून बड्या साहेबीने कोणी विजापूरच्या मक्का दरबारात ज्याला भर रस्त्यात ठार मारले तो हा शहीद खान मोहम्मद शेर खान. अतिशय प्रामाणिक, वचनाला जागणारा, लाच न खाणारा, पैशाच्या हिशोबाला चोख होता. बादशाहीत असे उदाहरण म्हणजे भांग्यात तुळसच. महाराज कारवारून पाय वाट्याने भीमगडास आले. भीमगड आहे खानापूरच्या नैऋतीस 8 कोसावर. तेथे काही काळ मुक्काम करून ते राजगडास जाव्यास निघाले. कारवार आणि कारवार व परगणा रस्त्यात स्वराज्यातच असला पाहिजे ही महाराजांची इच्छा होती. महाराष्ट्राचा संपूर्ण पश्चिम किनारा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी त्यांची धडपड सतत चालू होती. तिचे मोल केवढे मोठे होते. आरमार आणि किनारा यांचे सामर्थ्य जाणणारा मध्ययुगीन भारतातील हा पहिलाच दृष्टा पुरुष. आरमाराकडे आणि किनाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर महाराष्ट्राचे स्वराज्य कोणत्याही आरमाराच्या शत्रूच्या घशात जाईल हे त्यांनी पक्के ओळखले होते. कारवार पट्टी नक्की जिंकून घ्यायचीच असा निश्चय त्यांच्या मनात या स्वारीमुळे अधिकच बळावला. लवकरच महाराज गडावर आले. अनेक दुःखद बातमी त्यांना समजली. सोनोपंत डबीर माघ वद्य पंचमीस 25 जानेवारी 1665 रोजी वारले. स्वराज्याच्या कारभारातील आणखी एक वडीलधारी माणूस गेले. पंतांनी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या अगदी जन्मापासून सेवा केली. पण दरबारात वकील म्हणून ज्यांनी कामे केली, अपसव्य लेखनात पंत कुशल होते. वेळ प्रसंगी ते महाराजांच्या हिताकरता त्यांच्यावर रागावती, त्यांना उपदेशही केले, प्रोत्साहनही मोठ्या प्रभावी शब्दात देत. महाराजे त्यांना वडिलांसारखा मान देत. राजगडावर पंतांचे घर होते. त्यांचे पुत्र त्र्यंबक सोनदेव डबीर हेही वडिलांप्रमाणे हुशार वकील, मुत्सदी सल्लागार, निष्ठावंत सरदार, कुशल अपसव्य लेखक व विश्वासू जिवलग म्हणून स्वराज्याच्या उद्योगात प्रथमपासूनच महाराजांना सामील झाले होते. मृत्यूसमयी सोनोपंतांचे वय 80च्या आसपास असावे. याच्यानंतर आपण उद्या पाहणार पुरंदरची लढाई. एक इतिहास प्रसिद्ध अशा ज्या काही लढाई आहेत, ऐतिहासिक लढाया, त्याच्यातली एक लढाई ही पुरंदर किल्ल्याची आहे. त्याचे बारकावे यांच्या लढाई संबंधी आपण उद्या सगळं बघणार आहोत.